इतक्या मोठ्या प्रमाणावर भांडवलदार धार्जिणे धोरण त्यांचं आहे आणि त्याचा विरोध हा निश्चितपणे सर्वसामान्य जनतेतून होईल। चांदवडमध्ये पुढच्या काही वेळामध्ये राहुल गांधी यांचा शेतकरी मेळावा पार पडणार आहे। यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव चांदवडमध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत, काँग्रेसचे मोठे नेते आहेत। सर, खरं चांदवड हे नेहमीच एक चळवळीचं एक केंद्रस्थान राहिलेलं आहे। अनेक आंदोलनं झालेली आहेत, शेतकऱ्यांचे अनेक विविध मुद्दे आहेत। आजच्या राहुल गांधी यांच्या सभेमध्ये प्रमुख मुद्दा कोणता उपस्थित होणार आहे आणि त्याच्यावरती नेमका तोडगा कसा काढला जाईल? नाशिक जिल्हा हा शेतकऱ्यांकरता प्रसिद्ध आहे आणि विशेषतः नवीन नवीन काही ना काही अभिनव उपक्रम करणारा शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये दिसतो। हा भाग आहे, हा तर कमी पाण्याचा भाग आहे, दुष्काळी भाग आहे आणि कमी पाण्यावर कांद्यासारखं पिकं इथे घेतली जातात। दुर्दैवानं या शेतकऱ्याकडे पाहण्याची दृष्टी केंद्र सरकार असेल किंवा आताचं राज्य सरकार असेल ही चांगली नाही आहे। कांद्याची निर्यात बंदी करून या शेतकऱ्याला नाडवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्याच पद्धतीनं जी काही मदत व्हायला पाहिजे दुष्काळाची ती होण्यास तयार नाही। मध्ये गारपिटीमुळं द्राक्षांचं नुकसान झालं, ती मदत पोहोचलेली नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, ही अवस्था आहे। एकंदरीत शेती शेतकरी याच्याकडं या सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दुर्दैवानं अत्यंत विपरीत आहे, चुकीचा आहे आणि त्याचा सगळा त्रास या शेतकरी वर्गाला होतो आहे। खरं तर या भागामध्ये भाजपच्या खासदार आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये सातत्याने कांद्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवरती राहिलेला आहे। एवढ्या भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांचा हा प्रश्न निकाली लागलेला नाहीये। आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती येत, जर काँग्रेसचं सरकार आलं तर हा प्रश्न निकाली लागेल? नाही, आम्ही कायम निर्णय जे घेतले ते शेतकऱ्याच्या बाजूचे घेतले, शेतकऱ्याला मदत करणारे घेतले। माननीय शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री होते, मी कृषी मंत्री होतो। आमचे पूर्ण दिशा जी होती शेतकऱ्याला केंद्रीभूत मानून त्याला ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला दिसेल त्या कालखंडात। अलीकडं जे सगळं काही लक्ष आहे ते काही भांडवलदारांवर लक्ष केंद्रित करून केंद्र सरकार राज्य सरकार काम करत असताना दिसतंय आणि त्याचा परिणाम तर आपण पाहतोच आहोत की आता हे सर्व शेतकरी रागावलेला आहे, म्हणजे चिडलेला आहे, अस्वस्थ आहे, तो पूर्ण आघाडीच्या पाठीशी उभा राहणार आहे। आज मंचावरती शरद पवार यांच्यासोबत संजय राऊत हे देखील असणार आहे। 3 महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आज मंचावरती असणार आहे। कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आश्वस्त केलं जाणार आहे, त्यांच्या समस्या दूर होतील या संपूर्ण सभेनंतर? राहुलजी येत आहेत आणि राहुलजींनी प्रत्येक घटक जो आहे प्रमुख घटक त्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, त्याबरोबर शेतकरी हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आम्ही यावर ते स्वतः बोलतायत, काही आश्वासित त्यांना करतायत शेतकऱ्यांना। त्या दिशेनं सरकार येणं आलं तर त्या दिशेनं पावलं टाकली जातील, आश्वासनं पूर्ण केली जातील आणि ते फार महत्त्वाचं आहे। शेवटी देश चाललाय तो शेतीवर चाललेला आहे हे नाकारता येणार नाही आणि म्हणून आता हे तिन्ही एकत्र आम्ही इथं आघाडी म्हणून आलेलो आहोत। इंडिया म्हणून सुद्धा आमचे काही निर्णय हे शेतकऱ्याकरता राहतील, ते सुद्धा राहुलजी स्वतः सांगतील। काही ठराव महत्त्वाचे होऊ शकतात आजच्या सभेमध्ये? ठरावापेक्षा काही आश्वासितच केलं जातंय, गॅरंटीज ज्या म्हणतात शेतकऱ्याला आम्ही काय देणार हे सांगण्याचं काम स्वतः राहुलजी करतायत। जसं युवकांच्या बाबतीत केलं, महिलांच्या बाबतीत केलं, तसं शेतकऱ्याकरता सुद्धा ते करणार आहेत। आणि मूलभूत प्रश्न जे आहेत जनतेचे, सर्वसामान्य माणसे, त्याला हात घातलेला राहुलजींनी घातलेला आपल्या सगळ्यांना दिसेल। असं आहे की हे सगळे महत्त्वाचे प्रश्न सोडून भारतीय जनता पक्ष दुसरीकडेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो। धर्म, जाती, भेद याच्यावर त्यांचं लक्ष ज्यादा ते केंद्रित करतात, मूलभूत प्रश्नांना त्यांनी सोडूनच दिलेलं आहे। इतर मात्र काँग्रेस असेल, आघाडी असेल किंवा आम्ही इंडिया अलायन्स असेल हे मूलभूत प्रश्नावर काम करतायत। खरं तर तशा पद्धतीने राहुल गांधी सुद्धा सातत्याने हे बोलत आहेत की भाजप सरकारने, मोदी सरकारने तशा पद्धतीने विकास कामांना प्राधान्य दिलेलं आहे। मात्र विकास कामांना प्राधान्य देत असताना शेतकरी हा जो महत्त्वाचा घटक आहे आपला, त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली। कोणत्या विकास कामांना लक्ष दिलेलं नाही, थोड्या कामांचा गाजावाजा मात्र मोठा करतात। इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाची आहे। त्यांनी मूलभूत प्रश्नाकडे, कायम जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मोठ्या भांडवलदार धार्जिण्यांच्या दृष्टीनं जे काही केलं ते त्यांच्यासाठी करतायत। ते कर्जमाफी आपण पाहतोय की 15 लाख 16 लाख कोटीची कर्जमाफी जी दिलेली आहे भांडवलदारांना, माझ्या ते शेतकऱ्याला तर 1 लाख सुद्धा पुरेसे आहेत सगळ्या देशातल्या। असं इतक्या मोठ्या प्रमाणावर भांडवलदार धार्जिणे धोरण त्यांचं आहे आणि त्याचा विरोध हा निश्चितपणे सर्वसामान्य जनतेतून होईल। आपण पाहत आहोत की भाजप सरकार जे आहे ते विकास कामांचा जरी त्यांच्या संदर्भातल्या बोलत आहे तर शेतकरी हा तो महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे आणि याच मुद्द्यावरती आज राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, नाशिक।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.